यानंतर पुढचा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आहे मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर। बघा या ठिकाणी पुढचा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो कोणता आहे, मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर। म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर हा पॉलिमर तयार करण्यासाठी दोन मोनोमर युनिट यूज केले जातात। पहिले जे मोनोमर युनिट आहे त्या मोनोमर युनिटचं नाव आहे मेलामाइन आणि सेकंड जे मोनोमर युनिट आहे त्याला आपण काय म्हणतो, फॉर्माल्डिहाइड। फॉर्माल्डिहाइड हे दोन मोनोमर युनिट एकमेकांसोबत रिॲक्ट होतात, त्यांच्यामध्ये पॉलिमरायझेशन रिॲक्शन होते आणि मग जो प्रोडक्ट तयार होतो त्याला म्हणतो आपण मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर। या पॉलिमरमध्ये दोन्ही युनिट कसे आहेत, डिफरंट आहेत, म्हणून याला आपण कोपॉलिमरायझेशन रिॲक्शन म्हणतो। कोपॉलिमरायझेशन रिॲक्शन म्हणणार आहे। हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे की मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर ही काय आहे, कोपॉलिमरायझेशन प्रोसेस आहे किंवा याच्यामध्ये कोणती रिॲक्शन होते, कोपॉलिमरायझेशन। आता ॲक्च्युअल हा फॉर्माल्डिहाइड किंवा हा पॉलिमर कसा तयार होतो याच्यावरती आपण फोकस करूयात। इथे पाहू शकता पहिल्यांदा मेलामाइन हा जो सबस्टन्स आहे किंवा हा जो मोनोमर युनिट आहे याचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करणार आहे। तर ते स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं आहे, या ठिकाणी नायट्रोजन, इथे आपण नायट्रोजन घेणार आहे, ठीक आहे। त्यानंतर हे नायट्रोजन या पद्धतीने आपण जोडणार आहे। इथे डबल बॉन्ड, या ठिकाणी डबल बॉन्ड, या ठिकाणी डबल बॉन्ड। इथे वाटलं सर मी पुन्हा एकदा हे ड्रॉ करतो। बघा स्ट्रक्चर व्यवस्थित ड्रॉ केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। थोडक्यात म्हणजे तुमच्या क्लिअर लक्ष देण्यासाठी मी पुन्हा एकदा हे स्ट्रक्चर ड्रॉ करतोय, ठीक आहे। मग या ठिकाणी बघा सुरुवातीला मी या टाइपमध्ये हे स्ट्रक्चर ड्रॉ करतो। मेलामाइनचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करतोय। फक्त मेलामाइनमध्ये या पोझिशनला काय असणार, नायट्रोजन, या पोझिशनला काय असणार आहे, नायट्रोजन, इथे सुद्धा काय असणार आहे, नायट्रोजन। या कॉर्नरला मेलामाइनमध्ये असणार आहे NH2 ग्रुप, इथे सुद्धा काय असणार आहे, NH2 ग्रुप, या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे, तर NH2 ग्रुप असणार आहे, ठीक आहे। याला आपण मेलामाइन म्हणणार। या मेलामाइनची रिॲक्शन फॉर्माल्डिहाइड बरोबर होणार। मग फॉर्माल्डिहाइड म्हणजेच काय असणार आहे, तर CH2O या ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, तर फॉर्माल्डिहाइड म्हणणार आहे। CH2O या ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, फॉर्माल्डिहाइड म्हणणार आहे। मग या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की फॉर्माल्डिहाइड याची रिॲक्शन मेलामाइन बरोबर कशी होणार। तर इथं जो NH2 ग्रुप आहे यातले दोन H मी सेपरेट ड्रॉ करतोय। बघा मग याच्यामध्ये हा जो CH2O ग्रुप आहे या ऑक्सिजनवरती काय आहेत, लोन पेअर आहेत। हे लोन पेअर या हायड्रोजनवरती अटॅक करणार आणि हा हायड्रोजन या ऑक्सिजन बरोबर कंबाईन होणार। मग कंबाईन झाल्यानंतर ना प्रोडक्ट कसा तयार होईल, इथे तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर कंबाईन होईल त्यावेळेस त्या ठिकाणी प्रोडक्ट कसा तयार होणार आहे, इथे नायट्रोजन असणार, या ठिकाणी नायट्रोजन, इथे सुद्धा काय असणार आहे, नायट्रोजन, ते डबल बॉन्ड, इथे सुद्धा काय येणार, डबल बॉन्ड येणार आहे। पुढे मला सांगा NH2 मधला H या ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला की रिमेनिंग ग्रुप कोणता शिल्लक राहतोय, NH, म्हणून या ठिकाणी मी काय लिहिणार, NH ग्रुप लिहिणार आहे। त्यानंतर इथला हायड्रोजन इथून रिमूव्ह झाल्यानंतर हा CH2 ग्रुप या नायट्रोजनला जॉईन होतो। इथं काय येणार आहे, मग CH2, या CH2 ला ऑक्सिजन असणार आणि ऑक्सिजनला काय जोडणार आपण, H ग्रुप जोडणार आहे, म्हणजे CH2OH तयार होणार। जिथे जिथे NH2 ग्रुप आहे तिथे तिथे काय तयार होणार, तर NH CH2OH। जिथे जिथे NH2 ग्रुप आहे त्या त्या ठिकाणी काय तयार होणार आहे, तर त्या त्या ठिकाणी NH CH2OH तयार होणार। इथे NH2 ग्रुपच्या ऐवजी काय तयार होणार आहे, तर NH, इथे काय येणार आहे, तर CH2OH हा सबस्टन्स सुरुवातीला तयार होणार। यानंतर न याच्यावरती पॉलिमरायझेशन ही प्रोसेस होणार, याच्यावरती पॉलिमरायझेशन ही प्रोसेस होणार। याच्यावरती पॉलिमरायझेशन प्रोसेस झाल्यानंतर न यात काय बदल होतो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये काय बदल होणार आहे, तर पॉलिमरायझेशन या प्रोसेसमध्ये या स्ट्रक्चरमधून
वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. या स्ट्रक्चरमधून काय रिमूव्ह होणार आहे? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. मग वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत असताना इथला OH ग्रुप रिमूव्ह होतो. या ठिकाणचा OH ग्रुप रिमूव्ह होणार आणि इथला काय होणार आहे? OH ग्रुप रिमूव्ह होणार. म्हणजेच इथला OH आणि पुढच्या मॉलिक्यूलचा कदाचित H ग्रुप असेल. इथला OH पुढच्या मॉलिक्यूलचा H ग्रुप, इथला OH पुढच्या मॉलिक्यूलचा H ग्रुप. मग हा OH आणि इथला H मिळून काय होणार आहे? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. आणि मग कोणता प्रोडक्ट तयार होणार आहे? तर त्या प्रोडक्टला आपण साहजिकच काय म्हणणार? मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर म्हणणार आहे. ते स्ट्रक्चर कसं असणार आहे? इथे तुम्ही पाहू शकता. ते स्ट्रक्चर असं असणार आहे. एकदम सिंपल आहे बघा. या कॉर्नरला काय असणार? नायट्रोजन. या कॉर्नरला नायट्रोजन, नायट्रोजन. इथे डबल बॉन्ड असणार आहे. या ठिकाणी डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड. इथे कोणता ग्रुप येणार मग? NH. पुढे काय असणार? CH2. इथे सुद्धा काय असणार? NH. पुढे काय असणार? CH2. या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे? NH. पुढे काय असणार आहे? CH2. इथला OH ग्रुप पॉलिमरायझेशनमध्ये रिमूव्ह झालेला आहे. म्हणजे इथं पॉलिमरायझेशन ही प्रोसेस चालू आहे. इथे सुद्धा पॉलिमरायझेशन प्रोसेस चालू आहे. या ठिकाणी सुद्धा पॉलिमरायझेशन प्रोसेस चालू आहे. मग हा जो सबस्टन्स तयार झालेला आहे, या सबस्टन्सला आपण म्हणणार मेलामाइन फॉर्मल्डिहाइड म्हणणार. मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर म्हणणार आहे. फक्त याच्यामध्ये मी काय दाखवलेलं नाही. सुरुवातीला आपण मेलामाइनचे N नंबर ऑफ मॉलिक्यूल घेणार, फॉर्मल्डिहाइडचे N नंबर ऑफ मॉलिक्यूल घेणार. या ठिकाणी N नंबर ऑफ इंटरमिडिएट हा सबस्टन्स तयार होणार. याच्यावरती पॉलिमरायझेशन प्रोसेस केल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल याच्यामधून रिमूव्ह होणार आणि हा प्रोडक्ट तयार होणार. आणि हा जो प्रोडक्ट आहे हा सुद्धा N नंबर ऑफ मॉलिक्यूल तयार करणार. आणि हे जे N नंबर ऑफ मॉलिक्यूल आहेत त्यालाच आपण म्हणणार आहे मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर म्हणणार आहे. समजली का रिॲक्शन? याच्यामध्ये जर काय डाऊट्स असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता. त्यानंतर मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देईल. ठीक आहे.